नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन भाग 85. भाग 85. श्री निसर्गदत्त महाराजांना एका व्यक्तीने प्रश्न विचारला. तो प्रश्न असा: तुम्ही सांगता ते बुद्धीला पटते, कळते. तुम्ही सांगता ते बुद्धीला कळते, पण तसा अनुभव मात्र येत नाही. तसा अनुभव मात्र येत नाही. यावर श्री महाराज म्हणाले, हे बघा, बुद्धीने जेवढे कळते ते आहे भौतिक ज्ञान, पण आत्मज्ञान हे मुळात जाणीव स्वरूप म्हणजे ज्ञान स्वरूप म्हणजेच चिद्रूप म्हणजेच स्वस्ववेद्य असल्यामुळे ते बुद्धीला कळायचा प्रश्नच येत नाही. पाण्याला आपण अधिक ओले करू शकत नाही. पाण्याला आपण अधिक ओले करू शकत नाही. मग प्रश्न विचारला गेला, मग आम्ही करणार तरी काय? मग आम्ही करणार तरी काय? उत्तर: काहीच करायचे नाही. काहीच करायचे नाही हेच कळले पाहिजे. काहीच करायचे नाही हेच कळले पाहिजे. कारण काहीही करून काहीही उपयोग नाही. कारण काहीही करून काही उपयोग नाही. अजून पुढे प्रश्न आला, तू आणि तू असल्याची जाणीव असे तुम्ही नेहमी म्हणता. प्रश्नकर्त्यांनी काय विचारलं? तू आणि तू असल्याची जाणीव असे तुम्ही नेहमी म्हणता, तर हा तू काय आहे? तर हा तू काय आहे? यावर श्री महाराज म्हणाले, अहो, बोलण्यासाठी, काहीतरी संवाद करण्यासाठी काहीतरी आधार पाहिजे, म्हणूनच हा तू शब्द वापरला जातो. मी शब्द वापरला जातो. माझा हा शब्द वापरला जातो. तुझा हा शब्द वापरला जातो. पण हे सर्व लौकिकातील शब्द मिथ्या आहेत. पण तू असा शब्द न उच्चारताच जे आहे ते मात्र अलौकिक आहे. पण तू असा शब्द न उच्चारता जे आहे ते मात्र अलौकिक आहे. श्री निसर्गदत्त महाराज पुढे म्हणतात, तुझा जन्म तुझ्या इच्छेने झालेला नाही. तुझा जन्म तुझ्या इच्छेने झालेला नाही. तो तुझ्या आईबापाच्या इच्छेने झालेला आहे. तो तुझ्या आईबापाच्या इच्छेने झालेला आहे. तुझ्या जन्मा अगोदर तू जाणीव म्हणून जर नव्हतास, तुझ्या जन्मा अगोदर तू जाणीव म्हणून जर नव्हतास, तर मग तुझ्या इच्छेचा काही प्रश्नच येत नाही. पण आता देहाची आठवण म्हणजेच मी असे वाटणे हाच मुख्य अडथळा आहे. आपल्याला आपली खरी ओळख जेव्हा होईल तेव्हा सर्व प्रश्न हे आपोआप मिटतील. तुम्ही मला महाराज महाराज असे म्हणता, पण ते मुंबईला मुंबई मुंबई असे म्हणण्यासारखेच आहे. केवळ मिथ्या शब्द. तुम्ही मुंबईत प्रत्यक्ष राहता असे जरी तुम्ही म्हणता, मग तुम्हाला विचारले की तुम्ही मुठभर मुंबई आणून आम्हाला दाखवू शकाल काय? तसेच हे महाराज महाराज हे मिथ्या शब्द आहेत. तुम्हाला जर मुंबई आणायला सांगितली तर पिशवीभर तिथली मातीच तुम्हाला आणावी लागेल. म्हणून लौकिकातील सर्व शब्द हे केवळ मिथ्या आहेत. पण त्यांची जबरदस्त मोहिनी आपल्यावर बसली आहे. पण त्यांची जबरदस्त मोहिनी आपल्यावर बसली आहे. त्यामुळे शब्द म्हणजे सत्य
असे वाटायला लागले आहे. त्यामुळे शब्द म्हणजेच सत्य असे वाटायला लागले आहे. ब्रह्म हा शब्दच फक्त आपल्याला सत्य वाटतो. ब्रह्म हा शब्दच आपल्याला सत्य वाटतो. जगत मिथ्या हे शब्द पण आपल्याला तसेच खरे वाटतात. ही जी मोहिनी आहे, ही मोहिनी म्हणजे संस्कार, म्हणजेच कंडिशनिंग. ज्याला आपण केवळ शुद्ध असणेपणाने आहोत, ज्याला आपणच आपण केवळ अशुद्ध असणेपणाने आहोत, हे ज्यामुळे कळते, हे ज्यामुळे कळते किंवा हे ज्यामुळे कळणे शक्य होते, ते आहे चैतन्य. ते आहे चैतन्य. मुळात असणेपणा व चैतन्य ह्या दोन भिन्न वेगवेगळ्या गोष्टी नाहीतच. मुळात असणेपणा व चैतन्य ह्या दोन भिन्न वेगवेगळ्या गोष्टी नाहीतच. इथे द्वैताला अजिबात जागा नाही. म्हणून श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, आपण असल्याचे ज्ञान म्हणजे आपणच आहोत. हे ध्यानात धरून राहा. हे ध्यानात धरूनच वावरा. आपण असल्याचे जाणवते ते देहाला जाणवत नाही, तर ते चैतन्याला जाणवते. आपण असल्याचे जे जाणवते ते देहाला जाणवत नाही, तर चैतन्याला जाणवते. पहावे आपणासी पहावे आपणासी आपण. पहावे आपणाशी आपण. मानवाचे रूप आणि मानवाची जात जोपर्यंत मनात ठाण मांडून बसली आहे, तोपर्यंत हे पहावे आपणाशी आपण जमणार नाही किंवा समजणार नाही. तात्पर्य, देह हेच माझे रूप हा गैरसमज दूर झाल्याशिवाय काही होणे शक्य नाही. म्हणूनच श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, माझे म्हणणे ज्याच्या अंतःकरणात रुजले असेल तोच काहीतरी करेल. पण जर रुजलेच नसेल तर तो काय करेल बिचारा? तुमच्या अनुभवात तुम्ही कधीपासून आलात? तुमच्या अनुभवात तुम्ही का आलात? कधीपासून आलात आणि का आलात याबद्दल विचार करा आणि याबद्दलच प्रश्न विचारा. तशी जिज्ञासा ठेवा. फक्त जगाबद्दलचे शुष्क शब्दज्ञान विचारू नका आणि त्यात गुंतू नका. श्री निसर्गदत्त महाराज विचारतात की तुझ्या लक्षात तू का आणि कसा आला? तुझ्या लक्षात तू का आणि कसा आला याचा कधी तुम्ही विचार केला आहे काय? याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? तू सकाळी उठतोस हे तरी खरे आहे का? तू सकाळी उठतोस हे तरी खरे आहे का? हे तपासा. मग कळेल की यच्चावत देहामध्ये फक्त व्यक्तपणा आहे. मग कळेल की यच्चावत देहांमध्ये फक्त व्यक्तपणा आहे, पण व्यक्तित्व नाही. हे असे आपल्या दोघांचे ज्ञान हे एकच आहे. हे असे आपल्या दोघांचे ज्ञान एकच आहे. मी आणि तुम्ही इथे जे आपण दोघे बसलो आहोत ते फक्त व्यक्त आहोत. तिथे व्यक्तित्व नाही. मी आणि तुम्ही केवळ इथे आपण जे बसलो आहोत ते फक्त व्यक्त आहोत. व्यक्तित्व असे नाही. माझे म्हणजेच काय? माझे ज्ञान तेच तुमचे ज्ञान आणि तुमचे ज्ञान हेच माझे ज्ञान. म्हणजेच काय? ज्ञान इथून तिथून एकच एक. म्हणजेच काय? ज्ञान म्हणून
इथून तिथून एकच एक. श्री निसर्गदत्त महाराज पुढे म्हणतात, खरोखरच तुम्हाला तुमचे ज्ञान हवे हे मनापासून कळकळीने वाटते काय? खरोखरच तुम्हाला तुमचे ज्ञान हवे हे मनापासून कळकळीने वाटते काय? महत्व ज्ञान हवे या इच्छेला नाही. महत्व ज्ञान हवे या इच्छेला नाही. महत्व आहे ते फक्त कळकळीला. महत्व आहे ती फक्त कळकळीला, याचाच विचार करा. कारण असणारा तर आहेच, कारण त्याला आपले असणे कळत आहे. पण यामुळे फार मोठा पेच प्रसंग किंवा धोका मात्र निर्माण झाला आहे. या कळतेपणापासूनच जे निर्माण होते त्यातच आपण अडकलो आहोत. हाच तो फार मोठा धोका. कळतेपणात कळते आले त्याचे दुःख आहे. कळतेपणात कळते आले त्याचे दुःख आहे. मूळ कळतेपणात जर कळते आले नसते, मूळ कळतेपणात जर कळते आले नसते तर ती सहजावस्था ठरली असती. तरी पण मूळ कळतेपणाला कधीच धक्का लागत नाही. कारण त्यात कळते आले हे कळताच किंवा हे लक्षात येताच ते आपोआप पूर्वीसारखे होते. म्हणजेच आपण गावाला जातोय असे म्हणतो, पण मग आपणच गाव असे होतो. म्हणून आपला विषय आपणच होऊन राहा. चैतन्याला आकार रूपाने भजू नका, म्हणजे चैतन्याला आकार रूपाने मानू नका. आपण काया नाही हे लक्षात ठेवून ध्यानात राहा. देहरूप वर्ज करा. मी शरीरधारी कुणी अमका तमका ध्यान करतोय ही कल्पना सोडा. मग कधी कधी म्हणतो आज मी ध्यान करायला विसरलो बुवा. आज मी ध्यानच करायला विसरलो. पण असे विसरले म्हणणारे जे आहे ते कधीच विसरत नाही आणि विसरूच शकत नाही. यालाच चैतन्यातून चैतन्य उत्पन्न होणे असे म्हणतात. जे अशा स्वरूप ज्ञानाने प्रकाशलेले असतात, प्रकाश स्वरूप असतात, तेच खरे भक्त. जे अशा स्वरूप ज्ञानाने प्रकाशलेले असतात, प्रकाश स्वरूप असतात, तेच खरे भक्त असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. ज्याला स्वबोध झाला आहे त्याच्या वागण्याला कायदे कानून लागू पडत नाहीत, कारण त्याचे वागणे हे सहजच असते. आपण असावे ही सर्वप्रथम सर्वाची गरज आहे. सर्वांची ती प्राथमिक गरज आहे. जे दिसते भासते त्यात तुमचे शुद्ध असणेपणच भगभगत आहे हे लक्षात ठेवा. जे दिसते भासते त्यात तुमचे शुद्ध असणेपणच भगभगते आहे हे लक्षात ठेवा. श्री महाराज म्हणतात, तुमचा प्रकाश व भगवंताचा प्रकाश एकच. हा प्रकाश दगड धोंड्यातही आहे, पण तिथे तो मुग्ध आहे. पण तुमच्यात मात्र जास्त प्रगट आहे, तीव्र असणेपणाच्या रूपात आहे. हा आपला असणेपणा कितीही नाही किंवा नको म्हटला तरी तो तुम्हाला सदैव चिटकलेलाच आहे. यालाच अपरोक्ष ज्ञान म्हणतात. अपरोक्ष ज्ञान हे न म्हटले तरी आपण म्हणून ते नित्य आहेच. अपरोक्ष ज्ञान हे न म्हटले तरी आपण म्हणून नित्य आहेतच. उदय अस्त पाहणारे किंवा उदय अस्त दर्शविणारे
जे आहे ते हेच. या अशा अनुभव कर्त्याचे वर्णन करता येत नाही. या अशा अनुभव कर्त्याचे वर्णन करता येत नाही, पण अनुभवाचे मात्र हवे तितके किंवा नको तितके करता येते. जिथे शब्दांचाच अबोला झाला तिथे भगवंताच्या नामांनाही काही अर्थ नाही. जिथे शब्दांचाच अबोला झाला तिथे भगवंताच्या नामांनाही काही अर्थ नाही. म्हणून शेवटी श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, आतापर्यंत तुम्ही पुष्कळ पुष्कळ ऐकले. आतापर्यंत तुम्ही पुष्कळ पुष्कळ ऐकले, पुष्कळ पुष्कळ वाचले. ते आता आपलेसे करा. आमचे म्हणणे एकतर तुम्ही तपासून पहा. आमचे म्हणणे एकतर तुम्ही तपासून पहा किंवा जसेच्या तसे ते घ्या. किंवा जसेच्या तसे ते घ्या. जसेच्या तसे घेणे हे सोपे आहे. जसेच्या तसे हे घेणे सोपे आहे. कारण मी सर्वांना माझ्याच ओळखीप्रमाणे पाहतो. त्यामुळे तुम्हाला त्यामध्ये काहीच लाभ किंवा हानी होणार नाही. आपल्या सर्वांनाच काहीतरी लाभ हवा असतो, पण लाभ आणि हानी फक्त कल्पनेतच असतात. या लाभामुळे तुम्हाला काही जास्त मिळत नाही व हानीमुळे तुमच्यातील काही कमी होत नाही. इथे एक मुल्ला नसरुद्दीनची छान कथा आठवत आहे. या मुल्ला नसरुद्दीनला एक दिवस स्वप्न पडले. त्यात स्वप्नात त्याला असे दिसले की कुठल्या तरी अरब देशात तेथील राजा आपल्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब फकीर मुफलीस लोकांना दिनार म्हणजे सोन्याचे नाणे, आमच्याकडे वऱ्हाडात त्याला गिन्नी म्हणतात, तर अशा गिन्न्या वाटत असतो. खूप मोठी रांग असते. हळूहळू लोक पुढे पुढे सरकत राहतात. राजाच्या आजूबाजूला गिन्न्यांची मोठमोठे पराते आजूबाजूला ढीक करून भरूनच ठेवलेले असतात. हळूहळू मुल्ला नसरुद्दीन जवळ जवळ येतो आणि केवळ करमणूक म्हणून तो अगोदरच्यांना किती गिन्न्या मिळाल्या ते आवाजावरून मोजत राहतो. राजा मुठीत जितक्या गिन्न्या येतील तितक्या टक टक आवाज करीत एक एक करून भिकाऱ्याच्या भिक्षा पात्रात टाकत राहतो. कुणाला 8, कुणाला 10, कुणाला 13, कुणाला अजून जास्त जास्त. मुल्लाची पाळी येते. राजा जितक्या गिन्न्या मुठीत येतील तितक्या हळूहळू एकेकाचा आवाज करीत भिक्षापात्रात टाकत राहतो. अर्थात मुल्ला नसरुद्दीन ते मोजतो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 गिन्न्या संपतात. मुल्ला फार नाराज होतो. तो राजाला विनवणी करतो, अहो कमीत कमी 10 गिन्न्या तरी द्या ना. पण गर्दी नियंत्रण करणारा सेवक त्याला ओढून बाजूला करतो. इतक्यात मुल्ला नसरुद्दीनचे स्वप्न त्या हासडहिसडीत भंग पावते. जागा झाल्यावर स्वप्नातील हानी विषयी त्याला प्रचंड दुःख होते. तो म्हणतो, ठीक आहे, 9 तर 9, मी आता परत झोपतो. तर मुल्ला नसरुद्दीनची गोष्ट आहे. तर श्री निसर्गदत्त महाराज असे म्हणतात की मी जे तुम्हाला सांगतो ते तुमच्यातील माणूसपणा अडविण्यासाठी नाही, उलट तुम्ही कसे माणूस नाही हे दाखवण्यासाठी आहे. आप्तपणाच्या ओळखीचा रोग स्वतःवर ओढून घेऊ नका. आप्तपणाच्या ओळखीचा रोग स्वतःवर ओढून घेऊ नका. आरशासमोर आरसा ठेवा, मात्र दोघांमध्ये उभे राहू नका. तुम्ही असल्याचे ज्ञान प्रत्यक्ष आहे.
त्या ज्ञानाला धरसोड करता येत नाही आणि तुम्हाला पण त्या ज्ञानाची धरसोड करता येत नाही. किती सोपे आहे हे समजणे. आपण आपल्याच प्रेमाशिवाय अन्य दैवत नाही. आपण आपण असल्याच्या, शुद्धपणे असल्याच्या, असणेपणाच्या प्रेमाशिवाय अन्य दैवत नाही. आत्मप्रेम हाच देव. इतर देवांना, श्री पाहुणेश्वरांना बोलावू नका. इतर देवांना म्हणजे श्री पाहुणेश्वरांना बोलावू नका. आपण आहोत तरी कसे याची ओळख म्हणजे आत्मज्ञान, आणि ज्याची कितीही निगा राखली तरी जे टिकत नाही ते आहे मिथ्या पदार्थ ज्ञान. जे जे कळते ते आत्मज्ञान नाही, पण ज्याच्यामुळे हे कळणे शक्य झाले ते आहे आत्मज्ञान. जे जे कळते ते आत्मज्ञान नाही, पण ज्याच्यामुळे हे कळणे शक्य झाले ते आहे आत्मज्ञान. त्याचीच ओळख हवी. इथे ओळख व ओळखणारा एकच आहे. इथे ओळख व ओळखणारा एकच आहे. ते तू आहेस. तत्वमसी या महावाक्याचा हाच अर्थ आहे. ते म्हणजे ओळख व तू ती ओळख ओळखणारा. जर काही ओळखल्याच जात नसेल तर ओळखणारा तरी कुठून असणार, आणि जर ओळखणाराच नसेल तर ओळख कुणाला कशाची होणार. म्हणूनच श्री रमण महर्षी म्हणतात, असे दोन सेल्फ थोडेच आहेत. असे दोन सेल्फ थोडेच आहेत. एक ज्याला ओळखायचे तो व दुसरा त्याला ओळखणारा असा. तात्पर्य ज्याची ओळख करून घ्यायची आहे ते. तात्पर्य ज्याची ओळख करून घ्यायची आहे ते व त्याला ओळखणारा किंवा ज्याला ओळख होत आहे असा कुणी दुसरा असा इथे प्रकारच नाही. इथे ओळख व ती ओळख ओळखणारा असे द्वैत अजिबात नाही. श्री निसर्गदत्त महाराज सत्संगाची फार छान व्याख्या करतात. ती अशी, म्हणजे देहच मी किंवा देहाला माझा म्हणणारा हा कधीच सत्संगात राहत नाही. मग तो कितीही साधू संत महंत यांच्या कुंभमेळ्याच्या रगाड्यात बसलेला असला तरी. माझाच काय, सर्वांचे देह हे देहाच्या ठिकाणी त्यांच्या देहधर्मानेच वागतात. म्हणजे येतात, वाढतात, जातात. त्यात आपण काहीच ढवळाढवळ करू शकत नाही, फेर बदल करू शकत नाही. म्हणून देहाला माझा मी म्हणणे अज्ञानाचे आहे. हे जो जाणतो तोच खऱ्या सत्संगात आहे. श्री रमण महर्षी म्हणतात की जग आणि देह असे तुम्हाला कधीच म्हणत नाही की आम्ही आहोत म्हणून. उलट तुम्हीच त्यांना म्हणता माझा देह माझे जग. अशा प्रकारे असो. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात आयुष्य. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात आयुष्य संपत जाऊन मरण किंवा मृत्यू या संज्ञेला प्राप्त होते, या म्हणण्याला प्राप्त होते. आज ज्या ओळखीने तुम्ही स्वतः वावरता त्यापैकी काहीही तुमच्या संगतीला कधीच नव्हते व कधी असणार पण नाही, व सध्या या क्षणी पण तुमच्या संगतीत काहीच नाही. म्हणून ज्याने आपले असे स्वरूप साधले तो साधू. पांचभौतिक आकारामध्ये आपण असे आहोत. हा आकार व हा आकाराचा अहंकार तुम्हीच घेतला आहे एक व्यक्ती म्हणून. नाहीतर सर्व जसेच्या तसे केवळ व्यक्त आहे. या रंगरूप आकाराचा अहंकार तुम्हीच घेतला आहे. रंगरूप आकाराने तो घेतला नाही. मला अमुक झालं, मला तमुक झालं, जे देहाला झालं ते मला झालं, हेच
खरे आजारपण आहे. शुद्ध चैतन्याच्या ठिकाणी म्हणजे जे केवळ असणे पण आहे, जे कुणाचे वैयक्तिक नाही, अशा शुद्ध चैतन्याच्या ठिकाणी कुठलाही अनुभव नाही. कधी नव्हता, न कधी आहे, न कधी असणार. म्हणून शुद्ध चैतन्य किंवा केवळ असणे पण हे अखिल जगाशी सजातीय आहे. म्हणून शुद्ध चैतन्य किंवा केवळ असणे पण हे अखिल जगाशी सजातीय आहे. हे मनापासून समजणे म्हणजे अखिल जगाशी सजातीय होणेच होय. हे मनापासून समजणे म्हणजे अखिल जगाशी सजातीय होणे होय. अशी सजातीयाशी चिटकून असणे, असे सजातीय होणे म्हणजेच सर्वाभूती भगवत भाव. नमस्कार.